सुरभी दर महिन्याला SIP मध्ये 10,000 रुपयाची गुंतवणूक करते। SIP चालू करून आता जवळपास 3 वर्ष झाले आहेत। आतापर्यंत एकही महिना न चुकता तिने गुंतवणूक केली। मात्र मागच्या महिन्यात काही कारणास्तव तिला गुंतवणूक करता आली नाही। ती कामानिमित्त जर्मनीला गेली होती। त्या गडबडीत ती पेमेंट करायचं विसरून गेली। त्यामुळे मागच्या महिन्यात तिला गुंतवणूक करता आली नाही। मागच्या महिन्यात शेअर मार्केट थोडं खाली आलं होतं, त्यामुळे स्वस्त व्हॅल्युएशनला जास्त युनिट्स मिळवण्याची संधी होती। मात्र कामाच्या गडबडीत असल्यामुळे तिला या संधीचा लाभ घेता आला नाही। अनेक गुंतवणूकदार SIP साठी UPI किंवा नेट बँकिंगचा पर्याय निवडतात। मात्र काही कारणास्तव पेमेंट करायचं लक्षात राहिलं नाही तर गुंतवणूक होत नाही आणि त्याचा वेल्थ क्रिएशनवर नकारात्मक परिणाम होतो। जेव्हा सुरभीने तिच्या मैत्रिणीला ही समस्या सांगितली तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला ई-मॅन्डेट फीचर वापरण्याचा सल्ला दिला। सुरभीसारख्या लोकांसाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे। याचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। पण प्रथम ई-मॅन्डेट म्हणजे काय ते जाणून घेऊया। ई-मॅन्डेट रजिस्टर करून आपण आपल्या बँकेला ऑटो डेबिटची सूचना देतो। ज्यावेळेला म्युच्युअल फंड कंपनी आपल्या बँकेला SIPच्या रकमेसाठी विनंती करेल तेव्हा बँक आपल्याला न विचारता परस्पर पैसे ट्रान्सफर करेल आणि आपल्याला म्युच्युअल फंडचे युनिट्स ॲलोकेट होतील। ई-मॅन्डेट रजिस्टर करताना आपल्याला म्युच्युअल फंड कंपनीला बँकेचे तपशील द्यावे लागतात आणि बँकेला कमाल रक्कम सांगावी लागते। उदाहरणार्थ आपल्या मॅन्डेटचं लिमिट महिन्याला 10,000 रुपये सेट केला असेल तर 10,000 रुपयापर्यंतच्या व्यवहारासाठी बँक आपली परवानगी परत घेणार नाही। म्युच्युअल फंड कंपनीकडून विनंती आली की बँक आपल्या खात्यातून पैसे डेबिट करेल आणि म्युच्युअल फंड कंपनीला ते ट्रान्सफर करेल। ई-मॅन्डेट रजिस्टर केल्यावर आपल्याला SIPची रक्कम, तारीख आणि कालावधी निवडावा लागतो। तेवढ्या काळासाठी दर महिन्याला किंवा आपण जी फ्रिक्वेन्सी निश्चित केली आहे त्यासाठी आपल्याला बँक अकाउंटमधून रक्कम डेबिट होईल। ई-मॅन्डेटची फॅसिलिटी आपण SIP बरोबरच क्रेडिट कार्डचं बिल, लोनचा हप्ता किंवा अन्य बिलं भरण्यासाठी देखील वापरू शकतो। विशेष म्हणजे या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याला बँकेच्या ब्रांचमध्ये जाण्याची किंवा फॉर्म भरण्याची गरज नाहीये। आपण अनेक SIP साठी एकाच वेळेला ई-मॅन्डेटसाठी नोंदणी करू शकतो। म्युच्युअल फंड किंवा दुसऱ्या फिनटेक प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्याला केवळ बँक अकाउंटचा तपशील द्यावा लागतो आणि नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड वापरून ते व्हॅलिडेट करावं लागतं। केवळ एकदाच ही प्रोसेस करून आपण दर महिन्याला ई-मॅन्डेटचा वापर करू शकतो। या सुविधेचा वापर केला तर कर्जाची वेळेवर परतफेड होते, तसेच नियमितपणे गुंतवणूक करण्याची सवय लागते। तसेच सुरभीप्रमाणे आपण एखाद्या कामात अडकलो तरी त्याचा आपल्या EMI किंवा SIPवर नकारात्मक परिणाम होत नाही। वेळेवर पेमेंट झाल्यामुळे बँक आपल्याला पेनल्टी देखील लावत नाही। मात्र आपल्याला केवळ अकाउंटमध्ये पुरेसा बॅलन्स असेल याची काळजी घ्यावी लागते। NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ई-मॅन्डेट चालू करून मोठी क्रांती केली आहे। त्यामुळे आपण आपल्याला कर्जाच्या परतफेडीसाठी आणि गुंतवणुकीसाठी या सुविधेचा नक्की लाभ करून घेऊ शकतो।